पेंटिंग का काम चल रहा है बिल्डिंग में, बढ़िया है. रामकृष्ण हरी मंडळी, तर मी तुमचा स्वागत करतो अशा छान नवीन ब्लॉग मध्ये. तर आजची आपली सकाळ झालेली आहे. सकाळ झाली आता आमची. तर मंडळी आता आपण चाललोय मेडिकल वरती, कारण आता आपल्याला करायचंय कालचा ब्लॉग एडिट आणि अपलोड करायचंय. अपलोड केला तर तुम्ही बघू शकाल ना. सो त्याच्यामुळे आता चाललं. दीदी पण बहुतेक आज एकटी असं, संडेचं कोणी नसतं सकाळी. तनिष आता माहीत नाही, काल तनिष नव्हता दुकानावरती. काल तनिष गेलता त्याच्या मामाच्या घरी. बघूया आता तनिष आलाय का नाही. आता एकदा आला असलं तर मग असतोच तो. गुड मॉर्निंग. मला वाटलं तनिष असं आज आलं नाही अजून. कल दिसे ब्लॉग एडिटिंग चालू आहे अपना डिली ऑन द कस्टमर्स. आता वाजलेले आहे दुपारचे 1:30 आणि इतकं एडिटिंग झालंय. किती 5 मिनिट एडिटिंग झाले आणि दीदीला अख्खा रिझल्ट दाखवल्यानंतर दीदीचं रिॲक्शन कसं होतं का दीदी? मस्त. नाही ना, ते तुझं मला दाखव ना. ते मतदान. चला भाई एडिटिंग मला मत द्या. तर मंडळी आता वाजलेले आहेत दुपारचे 1 म्हणजे 1:15 म्हणजे 2च वाजणार आहेत आता. आणि आता आपण चाललोय फायनली घरी, बिकॉज आता आपल्याला जायचं सौरभ भोसले स्पेशल्सच्या शोमध्ये. सो आता उशीर झालेला आहे, लवकर जाऊ आता, कारण आजचा आपला सीनच तो आहे. आणि सौरभ दादाला बघू, लेट्स गेट अ चान्स टू मीट हिम. त्याच्यासाठी आपण आज ह्यावेळेस पण गिफ्ट तयार केलेलं आहे. मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की ते गिफ्ट काय आहे. सो सौरभ भोसले स्पेशल्स. जेव्हा पण पुण्यामध्ये सौरभ भोसलेचा शो लागतो तेव्हा प्रशांत सगळ्यात पहिलं तिकीट काढतो, कारण सौरभ भोसलेपेक्षा भारी स्टँडअप कॉमेडी कोणीच नाही असं मला तरी वाटतंय. आणि त्याची जी सांगण्याची पद्धत आहे, बोलण्याची पद्धत आहे भाई, खूप भारी आहे भाई. सो लेट्स गो. घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवायचं होतं की सौरभ दादासाठी ह्यावेळेस आपण काय बनवलेलं आहे. तो सौरभ दादासाठी आपण बनवलेलं आहे हे वालं शॅडो आर्ट स्केच. सो आणि ह्याच्यासाठी माझ्याकडे फ्रेम्स पण खूप अवेलेबल आहेत ह्यावेळेस. सो ही अशा प्रकारे आपण एक फ्रेम बनवलेली आहे दादासाठी. कशी वाटते एकदा कमेंटमध्ये बघून सांगा मला. सो लेट्स सी काय होतं आता. सो बनवलेली आहे फ्रेम. आता लवकर आवरून घेऊ. 2:30 निघायचं आहे. 5चा जरी शो असतं ना तर 2:30ला निघणं इज मॅन्डेटरी, कारण फर्स्ट कम फर्स्ट सर्व आहे. खालची सीट पाहिजे तर जावं लागते लवकर. 20 minutes later. आता वाजलेले आहे दुपारचे 2:15 आणि आपलं आवरून बिवरून सगळं झालेलं आहे. आणि आता वी आर रेडी गो सौरभ भोसले स्पेशल्स. सो लेट्स बिगिन द जर्नी. एन्जॉय द ब्लॉग. चला निघूया. One eternity later. पाऊसच पडायला लागला. पोचले फायनली आपण द्वार घेतला. फुल टाइम आता आगे द्वार भेट चौथा होऊ शकता. आणि पावसाचा चालू आहे तर मला वाटतं पाऊस थांबेल. इथं पाऊस वाढतोय. सो आता इथून सरळ गेलं ना की मग लागतं आपलं गणेश कला क्रीडा रंगमंच. फायनली आपण पोहोचलेलो आहे दादाच्या शो मध्ये आलेलं आहे. दरवेळेस सारखं लवकर येण्याचे फायदे असतात काही, आणि उशिरा यायचे फायदे काय असतात, सीट भेटत नाही. लवकर यायचे फायदे मॅडनेटरी. जेवण ना मराठी शोला गर्दी होत नाही ना, त्याला सौरभ भाऊचा दणका हमेशा दाखवला पाहिजे. सर्व 36 जिल्ह्यांमध्ये गच्च हाऊसफुल करणारा एकमेव माणूस म्हणजे आमचा सौरभ भाऊच असतोच, ज्याला ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आम्ही मानलेलंच आहे. दरवेळेस तर प्रकारे ज्याने कलाकार केला, नाद केला, आणि आता दुनियादारी सारखा हा असा भारी प्रयोग घेऊन येणार म्हणजे आपला सौरभ भाऊ. रेकॉर्ड ब्रेक करून आज आमच्यासारख्या 7,566 मायबाप रसिक प्रेक्षकांना हसवणार आहे.
And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Sheetal Suresh Bhosle. दाखवले 7 बाया लोणावळ्याच्या घाटात ड्रिफ्ट मारताना मिळाली. ही तर फक्त भाऊच्या कार्यक्रमाची एक झलक असती. अशा प्रकारे खूप वेळा आम्हाला हसवतो, खेळवतो, काही गोष्टी सांगतो, काही गोष्टी रडवण्यासारख्या सांगतो, काही गोष्टी हसवण्यासारख्या सांगतो. मी असं जास्त रेकॉर्ड करू शकत नाही, कारण तिथं 240 रुपयामध्ये दादाने सिम्पली सांगितलेलं आहे की रेकॉर्डिंग अलाउड नसतं. तरी मी तुमच्यासाठी काही क्लिप्स रेकॉर्ड करतो. जर तरी तुम्हाला दादांची शो बघायचे असले तर दादाचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे सौरभ भोसले म्हणून, जिथे सौरभ भाऊचे दोन्ही पहिले बँगर म्हणजेच नाद आणि कलाकार दोन्ही ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. आणि आत्ताचा जो मी बघितलेला भाग म्हणजे दुनियादारी हा पण लवकरच दादाच्या चॅनलवरती येईन. तर ज्यांना पण पाहायचं असेल दादाचा कार्यक्रम तर डायरेक्टली तुम्ही दादाच्या चॅनलवर जाऊन बघू शकता. बट दादा जसा प्रकारे सुरुवातीला हसवतो ना, शेवटी काही इतके भारी भारी गोष्ट बोलून तो समोरच्याला रडून दाखवतो, भावूक होऊन जातो. शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर मी पुन्हा दादाची भेट घेतलीच. दादाला ह्यावेळेस पण स्केच दिलं, दादाला ह्यावेळेस पण स्केच आवडलं आणि त्यानंतर मी स्केच देऊन आपल्या घराकडे वळालो. मंडळी, आता आपला जो प्रोग्राम होता सौरभ भाऊचा तो आता फायनली संपलेला आहे आणि आता आपण घराच्या दिशेने वळालेलो आहे. सौरभ भाऊला ह्यावेळेस पण आपला स्केच आवडलेला आहे, कमी टाईममध्ये काढला बट दादाला आवडलेला आहे. दादाला गिफ्ट केले, दादाला पुढच्या वाटचालीसाठी बेस्ट विशेष दिलेले आहेत, त्याने आपल्या पुढच्या वाटचालीसाठी विश दिलेले आहेत. सो आता लवकरात लवकर घरी जाऊ, बिकॉज ऑलरेडी 8 वाजलेत. तर दादाला भेटायचं असतं तर अर्धा तास तरी आपल्याला वेट करावा लागतो. सो आपण वेट केला, त्याच्यामुळे आपली गाठ झाली दादाबरोबर. तर आता घरी जाऊ, तुम्हाला सगळ्यांना घरी गेल्यावर बोलतो, कारण आता ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. फायनली प्रोग्राम वरून आपण आलेलो आहे आणि अरे तू चष्मा का काढतो रे? हा ना दीदी, तू स्टोरी बघितली असेल, मी सौरभ दादाला भेटलो, ड्रॉइंग केली. वा, दीदीला दाखविली सकाळी जायच्या आधी, छान होती का नाही ड्रॉइंग? त्याला बी लय आवडली माहिती का, त्याचं म्हणलं लय भारी झाली.